मी जवळजवळ तुमचे 1000 व्हिडिओ पेक्षा बी जास्त बघितले तुम्ही ते जवळजवळ 1.5 वर्ष बघतोय मी. बर वारकरी माणसाने रोज हरिपाठ म्हणलाच पाहिजे. तसं तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ पाहिले जसं रोज हरिपाठ म्हणण्यासारखं आहे तर तुम्ही रोज जर व्हिडिओ पाहिले तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हालाच मिळून जातात. नाही पूर्वीपासून आपण डाळिंब वगैरे केलं होतं पूर्वी जे 24 तास वाले वगैरे आले होते वाहवा बापरे, करायला बर. शूटिंग केलं जे 5व्या पिकाला गेलं ते 4 कशी तर गेलं रडत म्हणजे काय झालं मर दुसऱ्या वर्षी केली. बर परत मोडले परत केले हा ते काढून टाकले पुन्हा केली ती पण 19ला म्हणजे 20ला काढून टाकली. आली आणि लगेच गेली. डाळिंब आमचं होतं पूर्वीचं आम्ही बंगला बांधायला काढला. बर बंगला ते केलं काहीतरी उच्चाप ते करून काढलं ते त्यावेळी मला Deal केली. 40 लाख रुपये झाले त्या काळात. बरोबर. डाळिंब हा. सुरू केलं आणि ते पैसे संपले होते बरोबर. पण पुढे हाय डाळिंब हा. आपण 1-2 वर्षात ते पुरं करू ते त्यावेळी डाळिंब गेलं आणि काम तसंच्या तसंच स्टॉप झाले. आजही तसंच आहे. आजही तसंच आहे. त्यावेळी जे स्टॉप झाले काम 17 साली 17-18ला ही याची शिक्षा. ते आता बंगल्याचं काम पूर्ण होईल 100%. याला फळ आल्यावरच होईल. उलट ते आणखीन मजले वाढतील पाहतो. नाही ते डोक्यातच आहे 20 वर्ष टिकलंच पाहिजे. येस जबरदस्त. नाही बाग तुम्ही 20 काय बागा 30-40 वर्ष टिकतात. याची अख्खी हयात जाईल त्या बागेमध्ये त्यांनी जर व्यवस्थित रेग्युलर वापरलं. म्हणूनच सूत्र त्याच्याकडे सोपं. आणि तुम्ही जे डाळिंब लावले त्या डाळिंबाबरोबर ज्यावेळेस तुम्ही रासायनिक खतं दिले खतांनी काय केलं त्याची गती वाढवली. कशाची? शोषणाची. तुम्हाला असं वाटलं की रासायनिक खतांमुळे रिझल्ट भेटले. रासायनिक खतं हे त्या जमिनीतली ताकद काय करता बाहेर काढता. हे रासायनिक खतांचं काम आहे. तुमच्या जमिनीतला बँक बॅलन्स संपला आणि मग एटीएम कार्ड काय काम करी ना केमिकलचं. 3 वर्षात तुम्ही एटीएम कार्डने मोडकार पैसे काढले. तुम्हाला काय वाटलं एटीएम कार्ड मध्ये दम आहे? नाही, बँकेच्या बॅलन्स मध्ये दम होता. बरोबर. जो ह्या डोंगरांनी कमवून ठेवला होता. तुम्ही फक्त झाडं का बघता तुम्ही जरा आजूबाजूला झाडं टाका. आता हे सगळे जे झाड आहे यांची हेल्थ पहा बरं. 100-150 वर्षापूर्वीचं ते झाड आहे बरोबर जास्तच असेल. ओके 200 वर्ष 300 वर्षाचं ते त्याला काहीच नाही झालं. आमचे वडील 94 वर्षाचे हा. आहेत ते म्हणतात मी बघतोय तेव्हापासून असलंच आहे. आता हे मधलं झाड काय आहे? आंब्याचं आहे. हे बघ मध्ये पहा आहे ना. हो ते कुठं आलं? तुमच्या वावराच्या मध्ये. आणि ते कुठं होतं? वावराच्या बाहेर. त्याच्यामुळे ते वाचलं. आणि हे वावराच्या मध्ये आल्यामुळे त्याच्यामध्ये जेवढे केमिकल आजूबाजूला मिळाले डाळिंबाला तोपर्यंत चांगलं होतं ते. आम्ही डाळिंब लावायच्या आधी एक ना ते 1 नंबर झाड होतं. सगळ्यापेक्षा चांगलं होतं. आणि पुन्हा जी त्याला ते बिरड वगैरे कीड लागली का नाही त्यांनी ते खाऊन टाकलं आंब्याचं. हे अजूनपर्यंत आमच्या लक्षात नव्हतं बरं का. आता तुम्ही म्हणलं. त्याच झाडाच्या खाली आम्ही बसून सगळे ते औषध तिथनच सोडायची. सगळ्या बाटल्या तिथंच पडलेल्या होत्या. अजून बी काही जुनं रासायनिक तिथंच आहे पडलेलं. फिल्टरच तिथे जोडला होता आंब्याखाली. हे आज आमच्या लक्षात येते. ते खून केला फार मोठा कळत न कळत. म्हणजे केमिकलच्या अत्याचारामुळे बाग गेली हे आजपर्यंत तुमच्या लक्षात आलं नाही नाही, हे नव्हतं. त्याचा पुरावा आहे. पण आम्ही सगळे दुसरा पर्यायच राहिला व्हिडिओ नाही चालूच काय पाहायचं. की तुमचे व्हिडिओ बघितलं तर शेतकरी तुमच्या समोर एखाद्या वेळी रेटून बोलतो खोटं बरोबर, बोलतो बोलू शकतो. बरं, बोलू असं शकतो. तुम्हाला वाटलं, हा. वाटलं म्हणून मग एक 5% बोलला बर तरी खरा शेतकरी 100% खरं कुठला बोलतोय हे मी कळतं. 1,500 म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्यावर कळलं. पाहिल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा अभ्यास केला तुमच्यापेक्षा तुमच्या अरे वा. प्रश्नांपेक्षा खूप चांगलं आहे. बरं. शेतकऱ्यांच्या उत्तरांचा अभ्यास केला आणि त्यानंतर ठरवलं आता आपल्याला जर डाळिंब करायचंच हा. आहे तर मग SAT शिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. बर म्हणून सुरुवातीला तुमचं घेतलं म्हणजे विश्वास नाही ठेवला. कंटिन्युटी नाही ठेवली. नाही ठेवली. ते का नाही काय होतं सेंद्रियचं काय मग वापरावंच लागतंय का आपल्याला केमिकल. बर बर त्याच्यामुळे ते अख्खं आमचं ते पीक बी अख्खं आमचं फ्लॉपच गेले. आम्हाला ते इंडसचे वगैरे चांगल्या कंपनीची रोप आम्ही शोधली बर. रोपच मिळाली नाही. बर हे एक महत्वाचं आहे की आम्हाला हे हे जे वाण पाहिजे तो वाण नाही. म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेली व्हरायटी नाही भेटली नाही मिळाली तरी एवढे बाई फुले. तरी- पण आता लावायचं तर आहे कोण येत नव्हतं म्हणून त्याने आम्हाला त्याच्याकडे उरली होती तशी. शिल्लक होती. तुम्ही झेंडू जर पाहिला तर लोक याला काय करता? मांडव करता. तुम्ही मांडव केला बांधतो त्याला काहीच नाही. काय नाही.
दुरी पण नाही मधून दोरे बी नाही आणि काहीच नाही. महत्वाचा डोंगराच्या कडे आहे. आणि डोंगराच्या कडेला आहे आणि काहीच नाही याला. हे आता गणपतीला आम्ही हार करून दिले होते मंडळवाल्यांनी एक बाजारात नाही आणला परत 2 दिवसानं परत आम्ही हार घेऊन आणि त्यानंतर दुसरा घेऊन हार मी मागणं गेलो होतो बर आणि पहिला हार काढून ठेवलं होतं गणपतीच्या माग बर आणि मी नेलेला मी पिशवीत असं पाठीमागे ठेवला होता. बर बर कार्यकर्त्यांना म्हणलं तो हार घालायला घ्या पुढे बर आणलाय नवीन ती तर त्यांनी पहिला काढून ठेवला होता आणि 3 दिवस तोच आणला बरं. तोच आणला होता. तर म्हणलं हा नाही पिशवीत आहे म्हणजे हाच नव्यासारखा दिसतोय काय सांगता येत नाही. म्हणजे 3 दिवसापूर्वीचा आपला हार हा नवा म्हणून नवा बाजूला ठेवून दिला आणि तो घेऊन आला. हे बघा पाणी किती बापरे. एकाच फुलात एका फुलामध्ये कमीत कमी 15 ते 20 ml पाणी आहे. बरं एवढं पिळून काढलं फुलावर काय परिणाम? काहीच नाही, काहीच नाही. किती पण त्याला दाबा तुम्ही, हे बघा काहीच नाही त्याला. आता मार्केटला जाताना काय होतं जर पाणी राहिलं हा ते थोडं गाळ होतो. गाळ होतं. शेणखतावरती किती विश्वास आहे लोकांचा मला सांगा. जास्त 100% विश्वास आहे ना सगळ्यात जास्त लोकांचा. वाटोळं केमिकल पेक्षा शेणखताने केलंय हे शेतकऱ्यांना कळतच नाही. अजून एक गडबड आहेत ही एसिटी आहे का नाही हा तर असेच काही प्रोडक्ट डुप्लिकेट काढणार आहे. बाजारात आले त्याचाही सामना लोकांना करावा लागला आणि लोक एससीटीवर नाराज झालेत. का तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला परत सांगतो तर तुम्हाला असं कोणी जर फसवत असेल तर आम्हाला कळवा. आम्ही त्याच्यावर तात्काळ त्याच दिवशी कारवाई करतो. वाट सुद्धा बघत नाही आम्ही. त्याच दिवशी कारवाई. बघा कधी ना कधी आभाळ बाजूला होईल. 5 महिने निकवून पण आभाळ बाजूला झालं का नाही, सूर्य कळतो की नाही आता लोकांना, संपला विषय. कधी ना कधी हे डुप्लिकेटचा आभाळ बाजूला होईल. शेतकरी मित्र नमस्कार. नमस्कार. आपण कुठे आहोत आता? सिंधी खुर्द तालुका मान जिल्हा सातारा. तुमचं गाव म्हणजे मला तर सुरुवातीला असं वाटलं का हिमाचल प्रदेशमध्ये चालू आहे आपण. डोंगराच्या पोटाला असं मस्त छान गाव. छोटंसं आहे पण फार सुंदर आहे. टुमदार आपण म्हणतो तसं. कुठला तालुका आहे हा? मान. मान तालुका. हा दुष्काळी दुष्काळी. बरोबर आहे ना. दुष्काळी म्हणजे मगाशी आम्ही आलो होतो डोंगराच्या सुटे, दुसरं काहीच नाही इकडे. आणि अजूनही आपण पाहतो की लोक बाजरीच करताय इकडे. बाजरी. बरोबर आहे ना. सामान्य आर्थिक परिस्थिती आणि कांदा हे प्रमुख पीक आहे इकडं. पैशाचं नगदी पीक. ओके. तुमची जमीन किती आहे सर? आमची 12 एकर जमीन आहे. अच्छा. तुमचं नाव? बाळासाहेब गुलाबराव कदम. आता आपण ज्या जमीन उभी आहे त्याच 12 एकरची जमीन आहे. हा तो वेगवेगळ्या म्हणजे अंतरावर त्यातला एक भाग आहे. आहे. त्यातलाच एक भाग आहे. ओके. आता इथं आपण जे काही प्लॉट पाहिले 1, 2, 3 तर हे तिन्ही प्लॉटमध्ये तुम्ही बागायती क्षेत्र म्हणून यावर्षी झेंडू केला. नाही पूर्वीपासून आपण डाळिंब वगैरे केलं होतं पूर्वी. बरं. इथं प्रयत्न केला होता. प्रयत्न केला पीक पण आलं. बरं. म्हणजे 10 साली आम्ही लागवड केली. बरोबर. आणि 14-15ला उच्चांकी पीक आलं. हे इथं 500 झाडं बसली होती. 500 झाडामध्ये साधारण कधी 14 टन, कधी 16 टन, कधी 24 टनापर्यंत पण गेलं. बर बर. आणि त्यानंतर जे जीव सोडला बागानं बर. ते काय परत नाही. परत आणखी एक बँकेतला- वेळ पुन्हा आणखी एक वेळ ट्राय केला आम्ही. बर. याच प्लॉट मध्ये. हा, हा. पुन्हा ते पहिल्याच वर्षी आम्ही काढून टाकली. बरोबर. लावली की. मग आता फक्त मी जवळजवळ तुमचे 1000 एक व्हिडिओ पाहिले. 1000च्या वरच पाहिले. त्या मेंबरला दाखवले काही? ते पण बघतात ना. तुम्ही बनवता? ते पण बघतात. 10 साली लावलं होतं आणि त्याच्यानंतर उत्पादन दुसऱ्यांदा परत लावलं? पहिलं लावलं की नाही हा. त्यावेळी इतकं उत्कृष्ट उत्पादन निघालं. किती वर्ष सांभाळले? ते 5व्या वर्षी काढावं लागलं आम्हाला. 5व्या वर्षी? हा, म्हणजे 5व्या तुम्ही 3च वर्षी. पिकं काढली म्हणे? 3च पिकं काढली. बर. मग नंतर परत मोडले? हा, काय कारण होतं? त्यावेळी जी 24 तास वाले वगैरे आले होते वाहवा बापरे. करायला. बर. शूटिंग केलं जी 24 तास बर बर वाले. बर. अरे वा. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात खडकाळ माळ रानावर बाळासाहेब आणि माणिकराव या कदम बंधूंनी ही डाळिंबाची बाग फुलवली आहे. त्यांनी 50 गुंठे क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली आहे. भीषण पाणी टंचाई असतानाही कदम यांनी टँकरनं पाणी आणून बाग जगवली आहे. आम्हाला एक निसर्गानं भरपूर दिलेलं एक दान म्हणता येईल. आमच्या मानमध्ये डाळिंब कुठल्याही फळबागेला उत्कृष्टाचं वातावरण आहे. आणि आमच्या गावाचं म्हणाल तर आमच्या वातावरणात डाळिंबाला
चांगली मातीची प्रतवारी ही चांगली असल्यामुळे डाळिंबाला असं योग्य असं प्रकारचं कलर शायनिंग वगैरे सगळं व्यवस्थित येतं. हा बाजारपेठेत पण टिकाऊ असतो, जास्तीत जास्त टिकतो. हा तोडून ठेवला तर आहे, असा मोकळा ठेवला तर 15 दिवस याचं काही एक क्वालिटी खराब होत नाही. आणि याची जी गोडी जी आहे अप्रतिम आहे. याचा नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असली तरी मेहनतीच्या जोरावर शेती यशस्वी करता येते हे कदम कुटुंबानं सिद्ध केलंय. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी नवा आदर्श घालून दिलाय. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. म्हणजे इतकं उत्पादन, दुष्काळी इतकं भागात. क्वालिटीचं हा, उत्पादन हा. या डोंगरदऱ्यात कसं निघालं म्हणून ते आले होते. बरोबर. पण पुन्हा ते 5व्या वर्षी 5व्या पिकाला गेलं. ते 4 कशी तर गेलं रडत म्हणजे काय झालं? मर अच्छा. मर ऐकली नाही. बर. आम्ही शेणखत वगैरे भरायचो दरवर्षी. बर. पण ते काय मर ऐकली नाही, ती नाहीच. नाहीच ऐकली. हा, तुमचं मग काय परत ऐकलं नाही? दुसऱ्या वर्षी केली. बर. परत मोडले आणि परत केले. हा, ते काढून टाकले, पुन्हा केली. किती साली केले पण दुसऱ्यांदा? दुसऱ्यांदा आपण 2018 19ला केली. बर बर. हा, ती पण 19ला म्हणजे झाली 20ला काढून टाकली. आली आणि लगेच गेली. त्यात काय धरलं नाही, काय नाही. ती त्याची जमलीच नाही. डेव्हलपमेंट दिसताना ती मरायला लागले तरी सुद्धा पुन्हा फिरव, बरोबर बरोबर. मग काढून टाकली. मग आता मी जवळजवळ तुमचे 1000 एक व्हिडिओ पेक्षा बी जास्त बघितले. कधीपासून बघितले तुम्ही ते? हे आता जवळजवळ 1.5 वर्ष बघतोय मी. बर बर. म्हणजे मग ते 23 सालापासून व्हिडिओ हा बघता. बर. हा आम्ही ह्याच्यात प्लॉट मध्ये एक हे केला होता प्रयत्न काय, प्रयोग. मिरची, बर. कलिंगड वापरला त्याच्यामध्ये? काय होतं मिरची कलिंगडांना तेही सांगतो काय झालं त्याचं. आम्हाला ते केमिकल नको आहे म्हणून आम्ही पहिल्यापासून प्रयत्न करत होतो. बरोबर आहे. पण बऱ्याच कंपनीचा वापरायला सुरुवात केली, पण जिथं तिथं आम्हाला म्हणजे काही निराशा पडली. पण निराशाच पडली. बर. म्हणून सुरुवातीला तुमचं घेतलं. म्हणजे बोलायचे भात वेगळा आणि प्रत्यक्षात त्याच्यामुळे वेगळा. काय झालं, सगळ्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन आमचा निगेटिव्ह झाला. निगेटिव्ह झाला. मग म्हणजे सगळे फक्त प्रचार करता, प्रत्यक्षात काही होत नाही. नाही. मग बरोबर बेसल आहे? डोस तुमचा टाकला आम्ही सुरुवातीला त्याला बी. तेव्हा टाकला होता. त्यावेळेस बी. बर. पण विश्वास नाही ठेवला, कंटिन्युटी नाही ठेवली. नाही ठेवली. बेसळ डोस हे बी बाकीच्या कंपन्यांसारखंच आहे बुवा. बाकी केमिकल ते पहिलं फुल होतं. दणादण टाकलं. फुल अनुभव टाकते. होता ना, त्याच्यामुळे ते येतंय का नाही, काय होतंय? सेंद्रियचं काय मग वापरावंच लागतंय का आपल्याला केमिकल. बर बर. त्याच्यामुळे ते अख्खच्या अख्खं आमचं ते पीक बी अख्खं आमचं फ्लॉपच गेले. नाही, त्यात कसं झालं माहितीये का, कृषी अमृत आपण इथं 20 बॅग टाकली होती. बरोबर कृषी अमृत टाकली, त्या 2 महिने चालले. बरोबर. कलिंगड आलं जोरात. बर कलिंगड 35 टन निघालं. बर आणि बाकीचं बी होतं त्याच्याबरोबर. बर बर बर. पण कलिंगड निघालं, मग मिरची आणि पपई आहे का नाही, बर. तिथनं पुढं त्यांनी जीव सोडला. संपलाच. हा. कारण केमिकलचा मारा, वॉटर सोलवर खत, हे होईल ते होईल म्हणून. तुमचा जो मागचा अनुभव आहे हा तो 3 वर्षाचा हो. का बा हे केमिकल सोडलं का दनादन माल येतोय, डोक्यात तुमच्या बसलं होतं ना. सगळं डाळिंबाला. व्हायरसनं पपई बी गेली बरोबर आणि व्हायरसनं मिरची पण गेली. बरोबर बरोबर. बर. मग काय ते पुन्हा प्रयत्न केला, हे लावलं डाळिंब, आधीच लावलं होतं. पुन्हा आता मग म्हणलं आपल्याला लावायचे डाळिंब. मग 2023 मध्ये हे केलं होतं तुम्ही. हा. मग आता मग ह्या वर्षी परत कसं काय आले इकडे? दुसरा पर्यायच राहिला व्हिडिओ नाही. चालू काय पाहायचं. की तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकरी तुमच्या समोर एखाद्या वेळी रेटून बोलतो, खोटं बरोबर. बोलतो, बोलू शकतो. बर. बोलू असं शकतो. तुम्हाला वाटलं? हा. वाटलं म्हणून मग एक 5% बोलला बर. तरी खरा शेतकरी 100% खरं कुठला बोलतोय हे मी कळतं. 1,500 म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्यावर कळलं. पाहिल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा अभ्यास केला, तुमच्यापेक्षा, तुमच्या अरे वा. प्रश्नांपेक्षा खूप चांगलं आहे. बरं. शेतकऱ्यांच्या उत्तरांचा अभ्यास केला. आणि त्यानंतर ठरवलं आता आपल्याला जर डाळिंब करायचंच हा. आहे तर मग SAT शिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. बर. ह्याच जमीन होतं का? ह्याच जमिनीत होतं पूर्वी डाळिंब. बर बर. ते एक वेळ उत्पादन दिलं, पुन्हा त्या सेंद्रिय कर्ब संपला, पुन्हा काय जुळना. अच्छा. आणि मग आता आम्ही म्हणजे ह्याला मात्र सुरुवातीपासून केले. बर बर बर. याच्यात आता हे आंतरपीक म्हणून लावलं. आता पहिला तुमचा इतिहास क्लिअर करून घेऊ. तसं तुम्ही मागच्या अनुभवामध्ये जे तुमच्या मनाला साठलेलं आहे आतमध्ये, ते साफ न करता तुम्ही जर नवीन त्याच्यामध्ये काही शिजवायला गेले तर ते खराब होतं. थोडक्यात काय, मागचं तंत्रज्ञान तुमच्या डोक्यात आहे केमिकलचं. केमिकल तुम्ही शिजवलेलं आहे डोक्यामध्ये. केमिकलद्वारे तुम्ही डाळिंब पिकवले, परंतु तुम्हाला तेव्हा रहस्यच नाही कळलं का मेले. चांगले बी आले आणि मेले बी का. पहिले मुद्दा, ज्यावेळेस तुम्ही पहिले 2-3 वर्ष डाळिंब केले आणि भरमसाठ उत्पन्न आलं केमिकलवर, तेव्हा तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे का तुम्ही डोंगराच्या कडेला आहे. डोंगराच्या नुसते कडेला नाहीये तर समोरचं डोंगर बोर्ड काय तिकडचा आहे का. हो. आणि हा डोंगर पूर्णपणे काय आहे, झाकलेला आहे. म्हणजे या डोंगरावर जेवढे झाडं आहे त्या सगळ्या झाडांचा पाला जमिनीवर पडतो आणि तो पाला जमिनीवर पडल्यानंतर तो कुजतो
आणि तो कुजल्यामुळे ती जमीन सगळी काय झालेली आहे, सुपीक झाली. जमीन झाली तुमची सुपीक, आणि सुपीक झाल्यामुळं तुम्ही एक ऑब्झर्वेशन जर केलं तर तुमच्या या डोंगरावरती गवताचं प्रमाण कमी आहे आणि झाडांचं प्रमाण ज्यादा आहे. ती झाडं येऊच दे नदी गावताला. हा, कसं बोलले तुम्ही. आणि समोरच्या डोंगरावरती गवताचं प्रमाण ज्यादा आहे, झाडांचं प्रमाण कमी आहे. जिथं गवताचं प्रमाण ज्यादा तिथं झाडं कमी राहतात, आणि जिथं झाडं जास्त राहतात तिथं गवत कमी राहतं. का? झाडांसाठी कार्बन महत्वाचा राहतो आणि गवतासाठी नायट्रोजन महत्वाचा राहतो. नायट्रोजन वाढला की गवत वाढतं, आणि झाडं वाढलं की कार्बन वाढतो. मग या सगळ्या झाडांनी काय वाढवला? कार्बन. मग तो वाढलेला कार्बन पावसाळ्यामध्ये धुवून कुठे येतो? खाली मग तुमची हा पट्टा जो आहे, हा त्रिकोणी पट्टा, ह्या पट्टा पूर्ण काय झाला? सुपीक झाला. आता आजूबाजूला बाजरी आहे, त्या बी ध्यानावर नाहीये. आपण म्हणतो ना धन्ना गोळाच्या, आहे की नाही, ना धनाच्या कामाच्या ना गोळाच्या कामाच्या खायच्या, म्हणून त्याला धन्ना गोळाच्या असं म्हणतात शब्द, बरोबर आहे की नाही. तो शब्द लोक वाईट अर्थ नाही घेता, पण तो चांगला शब्द आहे. म्हणजे याच्यातून धनही मिळत नाही, याच्यातून खायला म्हणजे खायचीही सोय नाही, पिकवायचीही सोय नाही, पैशाची बी नाही. अशा प्रकारचे बाजरी तिथं पिकलेली, म्हणजे सोंगायला माग आपण असं म्हणतो ना. मी त्याच पट्ट्यात तुमची ही जमीन का बरं सुपीक होती? कारण त्याला हे डोंगर आणि हे जंगल कारणीभूत आहे. ओके, संपला विषय. यातलं पाणी येतं. बरोबर, राईट, बरोबर आहे ना. येतं. आता मग तुम्ही त्याच्यामुळे तुमची ही जमीन एवढी सुपीक होती. सेंद्रिय कर्ब तुमचा कमीत कमी 2च्या आसपास होता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा डाळिंब लावलं. डाळिंबाचं हे झाडाचं रोपटं एवढंच राहतं, पण डाळिंबाचं रोपटं किती लांब पसरतं. मग त्यांनी त्या जमिनीमधला 2-3 वर्षामध्ये सगळा कस काय केला? ओढून घेतला. आणि कस वाढण्यासाठी तुम्ही जे रासायनिक खतं ओतली, त्या खतांनी तो कस ओढायला आणखी काय दिली? मदत केली. रासायनिक खतं जमिनीमधला कस ओढायला मदत करतात. तुम्ही जे डाळिंब लावले, त्या डाळिंबाबरोबर ज्यावेळेस तुम्ही रासायनिक खतं दिले, खतांनी काय केलं? त्याची गती वाढवली. कशाची? शोषणाची. तुम्हाला असं वाटलं का रासायनिक खतांमुळे रिझल्ट भेटले? रासायनिक खतं हे त्या जमिनीतली ताकद काय करता? बाहेर काढता. हे रासायनिक खतांचं काम आहे. रासायनिक खतं तुमच्या जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्ब आहे, जो तुम्हाला हजारो वर्षांपासून पुरत आला, तो 2-4 वर्षामध्ये संपून टाकला. भाजीपाल्यावाल्यामध्ये बघा, जर तुम्ही जिरायची पिकं करले, कोरडवाहू पिकामध्ये 20-20 वर्ष सेंद्रिय कर्ब संपत नाही रासायनिक खताने. का? कारण त्या रासायनिक खताचा वापर अतिशय कमी असतो, आणि त्या पिकाचा कालावधी सुद्धा छोटा असतो. समजा कपास लावली, कपास काय तुमची 5 क्विंटल 10 क्विंटल उत्पन्न काढते, बरोबर आहे ना. भाजीपाला त्यापेक्षा जास्त उत्पन्न काढतो, म्हणून भाजीपाल्यामध्ये थोडा वेगाने जमीन उतरते केमिकलनी, आणि फळबागांनी जमीन जी 30 वर्षात उतरायला पाहिजे ती 3 वर्षात उतरते. आणि तुमचं तेच झालं. तुमच्या जमिनीतला बँक बॅलन्स संपला, आणि मग एटीएम कार्ड काय काम करी ना केमिकलचं. 3 वर्षात तुम्ही एटीएम कार्डने मोरकार पैसे काढले. तुम्हाला काय वाटलं एटीएम कार्ड मध्ये दम आहे? नाही, बँकेच्या बॅलन्स मध्ये दम होता. बरोबर, जो ह्या डोंगरांनी कमवून ठेवला होता. तो बॅलन्स संपला, तुमचं कार्ड काय काम करणार. तुम्ही ते कार्ड कशात वापरून पाहिलं? टरबूज मध्ये, कलिंगड मध्ये, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये जो शिल्लक होता बॅलन्स तो बी गेला निघून. मग त्याच्या पुढचं पीक तुम्ही डाळिंब लावलं, त्याच्यात तुमचं कार्ड नाही चाललं ते मागचं. म्हणजे जे तुम्ही ट्रीटमेंट करायचे, जे बेसल डोस टाकायचे रासायनिकचे, जे तुम्ही फवारे मारायचे, जे बुरशीनाशक कीटकनाशक द्यायचे, पोषक मारायचे, जी असेल हे असेल ते असं सारी दुनिया, त्यांनी तिथं काम केलं नाही. का? आणि एटीएम कार्ड मध्ये टाकायचं, पण एटीएम कार्ड मध्ये बँकेत पैसेच नाही, म्हणून ते निघाले नाही. एटीएम कार्ड तिथं उघडं पडलं तुमचं, कळलं. आणि मग तुम्ही दुसऱ्या वर्ष 2023ला ज्यावेळेस तुम्ही सॉइल चार्जर वापरलं, कृषी वापरलं, तेव्हा तुम्हाला कलिंगड चांगलं आलं, कारण तुम्ही परत बँकेत थोडे पैसे टाकले, कळत न कळत. मग बँकेत पैसे टाकल्यामुळे तुम्हाला कलिंगडाचा रिझल्ट भेटला, पण तुम्ही परत तुमचे पहिले पाडे चालू केले, आणि म्हणून तो बँक बॅलन्स संपला, आणि परत तुमचं पुढं मिरची आणि पपई गेली. सुपडा साफ झाला. तुमचे डाळिंब मर रोगाने नाही गेले, तुमचे एक पपई व्हायरसनी नाही गेली, तर तुमची जी पपई आहे जमिनीतला सेंद्रिय कर्ब संपल्यामुळे गेली. हे तुम्हाला कधी कळलं? 1000 व्हिडिओ बघितल्यानंतर. बरोबर आहे ना. तुम्ही बरोबर परत ट्रॅकवर आले. जो तुम्ही संपवला तो आता तुम्ही भरपाई करायला सुरुवात केली, की तुम्ही हे जे प्लॉट केलाय आता 100% वैदिकवर केलाय. 100% हा, कसं केलंय सांगा. तर सुरुवातीला आम्ही 22 कृषी अमृत घेतलं. या किती एकर क्षेत्र हे? 1.25 एकर. 1.25 एकर पूर्ण तिन्ही प्लॉट. हा, बर. 22 कृषी अमृत, 3600 RNPH, बरोबर. 3 किलो 600 ग्राम, 3 किलो बरोबर. 600 ग्राम ते घेतलं. आणि 3 SSM, 3 याचा बेसल डोस दिला. 3 हेमोस गोल्ड अच्छा, 3-3-1. हा, बर. आणि आतापर्यंत एक साधारण 20 लिटर
सॉइल चार्जर. सॉइल चार्जर एवढं याला सोडलं तुम्ही. हा. ओके. आता किती दिवसात झालाय आता? हा 3.5 महिन्याचा झालाय. संपायची वेळ आलीच आहे त्याची. 3.5 महिन्याचा. केमिकलच्या हिशोबाने तुमचा संपायची वेळ आली. हा. परंतु मला सांगा, आता मी मध्ये घुसलो, तुम्ही झेंडू जर पाहिला तर लोक याला काय करता, मांडव करता. तुम्ही मांडव केला, बांधतो त्याला काहीच नाही, काय दुरी पण नाही मधून, दोरी बी नाही काय डोंगराच्या कडे आणि डोंगराच्या कडेला आहे आणि काहीच नाही याला. काय नाही. आता मी मधून उडी मारली, एवढा कडक आहे बघा, की डायरेक्ट हे मोडून गेलो डायरेक्ट. म्हणजे ही काडी किती कडक आहे बाबा. पूर्वीचा आमचा अनुभव होता का नाही झेंडूचा, तर एवढं वाढतच नव्हतं. आम्ही या लाईन मध्ये घेतला नसता डाळिंबीच्या. बर बर. पण ते पूर्वीचं होतं ना, ते वाढलं होतं, ते एवढं वाढलं होतं, केलं होतं ना आम्ही माग बर. डाळिंबीत. पहिल्या डाळिंबीमध्ये आंतरपीक घेतलं तुम्हाला होतं. अनुभव होता होता का तो झेंडू इथं केवढा होईल बुवा? हा, म्हणून ते आम्ही तसं लावलं. मला वाटलं त्याच्यापेक्षा कमीच होईल. 2-2 फूट डाळिंबीच्या झाडापासून बाजूला ठेवलाय. इकडे 2 फूट सोडलं, इकडे 2 फूट सोडलं. तो बुडका भेटला. बुडका कुठं आहे? फूट सोडलंय पण तरी डाळिंब टाकले ते. डाळिंबाचं झाड फांसून काय म्हणजे तुमच्या जमिनीत पाना कसे आहे. तुमचं डाळिंब कोणतं लावलंय तुम्ही? भगवाय. भगवाय ना. तुमचं डाळिंब हे 500 ग्रॅमच्या खाली येणार नाही. ते पानं सांगू राहील ना. मी काय म्हणतो, घराची कळा अंगण सांगतं आणि बाळाचे पाय पाण्यात दिसतात. तसे तुमचं हे झाड कसं होणार आहे हे त्याचं खोड आणि पान सांगतं. पानाची कॅनोपी. बरोबर आहे. म्हणजे झाड एकदम काय झालं, डेव्हलप. म्हणजे तुम्ही या डाळिंबामध्ये आंतरपीक म्हणून झेंडू लावा. झेंडूला बरं. ते दिसनच की डाळिंब कुठं यात रोड म्हणून तर काहीच नाही दिसत. तिन्ही प्लॉटमध्ये डाळिंब डाळिंब. किती रोपं बसवली? डाळिंबाचे 550 ते. म्हणजे गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा होऊन गेली काय? हो. आणि या अपेक्षा बी नव्हती. आता पण वाटत नव्हतं की हे पाऊस, आता आम्ही पहिलं ओलांडलं नाही तर ते ओलांडायचं पण झालं नाही पावसानं. सारखं रोज पाऊस, ते ओला माल चालत नाही किंवा तोडायपुरती सवड पण देत अहो, नव्हतं. यात पाणी किती पान आहे बा. हे बा. हे बा. ठीक आहे. तुम्ही हे बा, अख्खं पाणी गळतंय. त्या महिन्या 1.5 महिन्यात 4 ते 5 दिवस सूर्यदर्शन झाले. बाकी नाहीच. म्हणजे एवढा दुष्काळ असून सुद्धा हा. दुष्काळी भाग आहे तुमचा. आणि तरी पण डेली पाऊस पडतोय. त्यात ते टिकले 1-1.5 टन. पहिल्यांदा तुटलेत, वरचा फड तर तुटलाच ते नाही. तुटलंच तोडायला चान्सच नाही. नाही तोडायला चान्स. आता सुद्धा आम्ही घाबरू नये. पहिलं 1.5 तुमच्याकडे यायलाच रस्ता नाहीये. हो, नाही तरी ते काढतोय आम्ही. नाही, म्हणजे रस्ता नाहीये तरी पण तुम्ही एवढे डेअरिंग केली इथे. हो. हा? म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय आहे की माल एवढा आला का तुम्ही तोडू शकत नाही आज. डाळिंबीसाठी काय करतो आम्ही, त्या रस्त्यापासून आमचं क्षेत्र आहे रस्त्यापासून ते शेतापर्यंत तसंच खुलं ठेवतो आम्ही. अच्छा. ट्रॅक्टर यायला. काहीच करत नाही तुम्ही. काहीच करत नाही. बरं, पण बरं. आता बाजरी केली होती, हा, ते हा. म्हणलं झेंडू आला की ते लगेच काढ. पण आता ती बाजरी काढायचं मन होईना रस्त्यासाठी. म्हणजे आली बरी. म्हणजे तुम्ही याचा खोडा केला का एखादा? किती खोड केलं केले? केलं की किती खोड केले याची? एकच केलं 1.5 टन. कसा तरी ते सगळं पण झालं नाही ओलडून. बर. 1.5 टन गेलाय माल. आता याच्या 4.5-5 टन माल आहे इथं. बर. याचंही काय होणार आहे आता, उद्या 2 दिवस, उद्या दसरा आहे. आज 28, उद्या परवा तोडायचे 2 दिवसात. बर बर मग काय हे पाऊस निसर्ग काय करेल तर हे पडतील 2-3 लाख पदरात. बर बर नाहीतर काही नाही. पण जरी नाही पडले, म्हणजे जमिनीत जरी गेले तर खत आहे, एक नंबर खत होणार याचं. हा, म्हणजे तुमचं मेन पीक जे आहे डाळिंब, त्याचं तर सोनच होणार आहे याच्यामुळे. हे करायचंच कारण ते आहे. केसच तो होता. उद्देश काय? निमेटोड साठी का नाही, जरी हे झालं नाही का नाही, तर खत होईल बुवा. त्याचं काय नाही झालं तरी डाळिंब जमीन क्लिअर होईल सगळी. नाही, तुम्ही पहिल्यांदा विचारलं का नाही, तुम्ही कसं ह्यात शिरला, हा, हा. त्याचं बी कारण हेच आहे बरं. की पहिल्यांदा आम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवत नव्हतो. कशावर? ऑर्गॅनिक वर. ऑर्गॅनिक वर, ह्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. पण ह्यावेळेस काय झालं, 100% वैदिकचा करायचा की आम्ही ठरवलं. झेंडू गेला तरी हरकत नाही, क्या बात आहे. पण करायचं तर ते सक्सेस झालं. 100% सक्सेस झालं. म्हणजे तुम्हाला अपेक्षा नव्हती. हा, पूर्वीचा झेंडू आणि आजचा झेंडू याच्यात आता हे मला सांगा ना, हे छातीला लागतोय माझी. आणि काहीच लक्ष नाही, काहीच नाही. आणि यायलाच वेळ नाही. खरं तर त्याला 2 महिन्यांनी तुम्ही दुसरा डोस भरायचा द्यायला होता. पाहिजे होता. हा, तर तोही दिला तो नाही. जर दिला असता तर तुम्हाला घुसायला जागा नाही, तर सगळा मालच असता पूर्ण भरलेला असा. हा, म्हणजे थोडक्यात जो पहिला फ्लश मध्ये आलाय तेवढ्यावरची, बाकी काहीच नाहीये. काय नाही. करायला बी चान्स नाही ना. तोडायला चान्स नाही तर तोडायला पिकवायला सगळं चान्स सोडून द्याल, तोडायला चान्स नाही. पैसे मिळणार आहे ज्याच्यातून, त्याला चान्स नाही तुम्हाला. एवढा पाऊस चालू आहे, मी पाहतो ना सकाळपासून हे सारखा पाऊस चालू आहे सगळीकडे. सकाळपासून काय महिना झालाय म्हणजे आम्हाला असं मीठ chance चार्जर आहे म्हणून टिकलंय ते, दुसरा असतं मी कधीच नाही. सॉइल चार्जर. हे बघा पाणी किती, बापरे. एकाच फुलात एका फुलामध्ये कमीत कमी 15 ते 20 ml पाणी. बरं एवढं पिळून काढलं, फुलावर काय परिणाम? काहीच नाही, काहीच नाही. किती पण त्याला दाबा तुम्ही, हे बा काहीच नाही त्याला. आता मार्केटला जाताना काय होतं, जर पाणी राहिलं हा, ते थोडं गाळ होतो. गाळ होतं.
नाही आता आम्ही रस्त्याने पाहिलं ना, जिथे तुमच्या गावाकडे रस्ता वळतो ना तिथे, त्या टेकडीवर बघा असा ती नदी का काहीतरी तिथे, तिथे तिथं जो झेंडूचा प्लॉट होता एकदम नवा आहे आत्ताचा, म्हणजे माझ्या माहिती तो 1-1.5 महिन्याचा असं 2 महिन्याचा 2-2.5 महिन्याचा प्लॉट येतो, परंतु त्याला याच्या 50% सोडा, यांच्या 30% पण फुलं नाहीये, हाईट पण नाही. हा एवढाच आहे, बरोबर आहे ना? हा बरोबर. अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न कशामुळे आलं? याचं उत्तर काय आहे? सेंद्रिय कर्बाचा बॅलन्स झाल्यामुळे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. प्रचिती आली म्हणजे काय आता अजून कसली यायची काय, ते आमचं डाळिंबच दिसना त्यांना. ते दिसतंय पण ते पण काय पॉवरफुल आहे. त्याचं झाड पाहिलं ना, ते पान बघा ना तुम्ही, माणूस तृप्त होऊन जातो बघून. एवढं पान राहतं का लहान रोपाचं? बाळाची बी बघा ना, त्याचं बाळसं पहा त्याचं. सर काय बाळस आहे ते, अशी फांदी, झाड कमीत कमी, आणि ते खोड पहा ना, खोड त्याला जो शूट निघालाय तो किती जाड आहे बघा. शूट वर, हा तो शूट गेला ना कडेला, त्याची कलर बी बघा. हा म्हणजे तो शूटच जर तुमच्या करंगळी सारखा आहे तर झाड कसं होईल सर ते? हा हे बघा, हे पानं केवढं मोठे बघा, आणि काळभोर किती आहे. तुमच्याकडे डाळिंबाची बाग ही रेकॉर्ड तोडणार परत तुम्ही 24 तासवाल्यांना सांगून ठेवा, या म्हणावं 1-1.5 वर्षांनी परत. हा पहिल्याच वर्षी रेकॉर्ड ब्रेक कराल. फक्त एक काळजी घ्या, दर 3 महिन्याला रिपीट करत राहायचं, आणि थोडं वाढवीत न्यायचं. अर्धा किलो, पाऊण किलो, 1 किलो, 1.25 किलो, 1.5 किलो, 1.25 किलो, 2 किलो, 2.5 किलो असं करत तो डोस वाढवत न्यायचा. मग बघा तुम्ही, तुमचं झाड 24 महिन्यामध्ये येतं नाही 30 किलो 40 किलो. तुम्ही तर म्हणले आम्ही 3 वर्षांनी काढले 40 किलो 24 टन, बरोबर आहे? तुम्ही इथं पहिल्याच वर्षी काढाल 24 टन, काय एवढं विशेष? नाही 3 वर्षांनी 5व्या पिकाला निघाले होते, बरोबर आहे ना? हे तुमचे पहिल्याच पिकाला निघणार का? तुमचं वातावरण तसं आहे, आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुमच्याकडची हवा कोरडी असते. की तुमच्याकडं अजून एक तुम्ही निरीक्षण करा. तुम्ही फक्त झाडं का बघता, तुम्ही जरा आजूबाजूला नजर टाका. आता हे समोरचं कोपऱ्यावर झाड कायचं आहे? उमराचं आहे का? नाही, कोरडा म्हटलं, बरोबर आहे. कोरडा. इथे हे आंब्याचं आहे, त्या शेजारी बोरीचं आहे, हे बी मोठं बोरीचं आहे, इकडे परत जांभळ आहे. आता हे सगळे जे झाड आहे यांची हेल्थ पहा बरं, आरोग्य पहा, त्याची पानं पहा, झाडं पहा. हे आंब्याचं आहे ना कोपऱ्यातलं, हे कोपऱ्यातलं पहा, तिथं खडक आहे. हा त्या आंब्याचं झाड, तरी पण ते झाड पहा. पण ते काय 200 वर्षापूर्वीचं आहे का 300 वर्षापूर्वीचं आहे ते काय माहित नाही. त्या पूर्वजांना विचारलं ती म्हणते आमच्या अगोदर. आमचे वडील म्हणजे 100-150 ते झाड बघा सर, बघा 100-150 वर्षापूर्वीचं ते झाड आहे, बरोबर? जास्तच असेल. ओके, 200 वर्ष 300 वर्षाचं ते, त्याला काहीच नाही झालं. आमचे वडील 94 वर्षाचे आहेत, ते म्हणतात मी बघतोय तेव्हापासून असलंच आहे. आता हे मधलं झाड काय आंब्याचं आहे, हे बी मध्ये पहा आहे ना. हो, ते कुठं आलं? तुमच्या वावराच्या मध्ये, आणि ते कुठं होतं? वावराच्या बाहेर. त्याच्यामुळे ते वाचलं, आणि हे वावराच्या मध्ये आल्यामुळे त्याच्यामध्ये जेवढे केमिकल आजूबाजूला मिळाले डाळिंबाला, तोपर्यंत चांगलं होतं ते. आम्ही डाळिंब लावायच्या आधी आहे ना, ते 1 नंबर झाड होतं, सगळ्यापेक्षा चांगलं होतं. आणि पुन्हा जी त्याला ते बिरड वगैरे कीड लागली का नाही, त्यांनी ते खाऊन टाकलं आंब्याचं झाड. हे अजूनपर्यंत आमच्या लक्षात नव्हतं बरं का. आता तुम्ही म्हटलं हे झाड काय गेलं. बरं काय होतं माहिती आहे का सर, त्याच झाडाच्या खाली आम्ही बसून सगळे ते औषध तिथनंच सोडायची, सगळ्या बाटल्या तिथंच पडलेल्या होत्या. अजून बी काही जुना रासायनिक तिथंच आहे पडलेलं. फिल्टरच तिथे जोडला होता आंब्याखाली. हे आज आमच्या लक्षात येते. तुम्ही एक फार मोठं हत्या केलेली, खून केला फार मोठा, कळत न कळत. म्हणजे ते झाड जे आहे ते झाड ओरडून सांगू राहिलो माझ्यावर किती विषयाचा अत्याचार केला गेला. तुम्ही एवढं मोठं झाड मारलं तर ही जमीन तुमची नापीक झाली. याच्यामध्ये काय विशेष गोष्ट आहे? तुमची बाग गेली, ते म्हणजे केमिकलच्या अत्याचारामुळे बाग गेली, हे आजपर्यंत तुमच्या लक्षात आलं नाही. हे त्याचा पुरावा आहे. पण आम्ही सगळे केमिकलचं तिथंच साठवण करत होतो, हे आज लक्षात मी सळत होतो, तिथनंच सप्लाय देत होतो. आणि ह्या झाडाच्या नंतरचं कितीतरी झाड आहे, नवीन झाड आहे. बरोबर आहे. हे नवीन आमच्या डाळिंबाच्या अगोदर कसं होतं? पॉवरफुल त्याला. आणि तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही वर जास्त केमिकलचा मारा असल्यामुळे, तिथं सेंद्रिय कर्ब कमी असल्यामुळे तिथं पाण्याचा प्रवाह फ्लो जास्त दबाव आहे ना, आणि सगळं पाणी इथे येऊन स्थिर होतं. म्हणून याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब अजूनही बरा आहे, आणि त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब काय झाला? कमी. त्याच्यामुळे त्या पाणीच येत नाही. त्या वावरांना तुम्हाला थोडस, याला जर तुम्ही 2 किलो टाकता ना कृषामृत 3 किलो, तर त्याला कधी पण 2 बेसल डोस झाले पाहिजे. याच्याबरोबर 1 होताना त्याला 2 झाले पाहिजे, तर तुमचे हे 2-3 प्लॉट सारखे येणार. हे लक्षात ठेवा माझं वाक्य आता, कारण जेवढं त्याची झीज झाली तेवढी तुम्हाला भरवून काढायला लागेल. तुमचा आलो आपण झेंडूच्या प्लॉटच्या विजिटला, पण तुमची सगळी हिस्ट्री तयार झाली त्या डाळिंबाच्या बागाची. तो झाला इतिहास. आणि छत्रपती असं म्हणतात,
रायगडावर कालच्या पुण्यावर आजचा दिवस उगत नाही, म्हणून आज आपल्याला एस द्विवेदीची पुण्य परत आज याच्यामध्ये पेरायची आणि परत तो दिवस आणायचा का नाही? उद्या टाळ्या जोरदार त्याच्यावर. येणार आहे परत. का नाही येणार? आपल्याला जर डायग्नोसिस झालं, डायग्नोसिस म्हणजे रोग निदान, जर डायग्नोसिस झालं व्यवस्थित तर उपचार अवघड नाही. या जगात प्रत्येक गोष्टीला उपचार आहे, फक्त रोग निदान झालं पाहिजे. आम्ही आता ते सगळं शानपणा करून दमलोय. तर म्हणजे काय झालं काय माहिती काय शानपण केला सांगा. हेच केमिकलचे शेणखत टाकायचे, आणायचे तसेच असलेले टाकायचे. शेणखतावरती किती विश्वास आहे लोकांचा मला सांगा. जास्त 100% विश्वास आहे ना सगळ्यात जास्त लोकांचा. वाटोळं केमिकल पेक्षा शेणखताने केलंय हे शेतकऱ्यांना कळतच नाही. कुजलेलं बिगर कुजतच नाही ना ते. आणि ते आम्ही कधीच कुजवलं नाही. 100 पैकी फक्त 5 लोकांचं शेणखत चांगलं आहे. नाही असं नाही आहे, ज्यांच्याकडे रसायनांचा वापर नाहीये. ही काय यांच्याकडे आहे ना. माझ्याकडे तुम्ही काय करता? 3 वर्ष झालं मी गुरांचं मी चार्जर वापरतो. काय बात करता? किती जनावर आहे तुमचे? माझ्याकडे 2 जर्शात 2 म्हशी आहेत. बरं, रेग्युलर वापरता? रेग्युलर. का बरं 3 वर्षापासून वापरताय? लोक तर महाग म्हणताय. ज्याला महाग वाटतं मला महाग वाटत का? कारण माझे गुरु आजारीच पडत नाहीत कधी, काहीच नाही. शेणाचा वास येत ना माशी हा. ना काय ना. खत पहिलं हा आणि आत्ताच हा. बघा, पहिलं 1 महिन्यात कुजलेलं आहे खत आणि आता महिन्यात सुद्धा कुजत चालले. बरं, म्हणजे पहिलं वर्षभर कुजत नव्हतं, कुजत नव्हतं. वर्ष ठेवलं तर तसंच राहायचं. तसंच शेण आहे असंच. आणि आता महिन्यातच कुजलेलं आहे. एका महिन्यात कुजून जातं महिन्यात कुजलं. आणि चहा पावडर सारखं होतं. चहा पावडर म्हणजे बुस्साच एकदम असं. आणि ते जर वावरात टाकलं तर ते नाही, माझी वर बांधाय होती हा. ते वाहून गेले. माळाला- गवत असं आले एवढं आले जिथं आहे ना तेवढंच गवत ते पावसानं वाहून गेलेलं तिथं एवढं आलं. निरीक्षण हा. बोला. माड 22 बदल्या झालेत आतापर्यंत. हा, आणि पण ते 25 किलोचे पोते भरपूर झाले. 25 किलोचे पोते पण झाले. हा. बरं, दूध व्यवसायामध्ये तुमची म्हैस किंवा गाय दूध देण्याचा कालावधी कधीच नाही. म्हणजे आटत नाही. नाही म्हणजे आटतच नाही. जवळ आपलं मिल्क चार्जर चाललाय हा, बरोबर व्यवस्थित एकदम 8 महिने बरोबर दूध देते. बरोबर 8 महिने. किती दूध देते ती? 4-5 म्हैस शेवटी. म्हैस अजून म्हणजे एका टायमाला 2 टायमाला? एका टायमाला 4 देते. म्हणजे लोकांना 2 टायमाला सवय आहे आमच्याकडे. तुमच्याकडं 1 टायमाला सांगता, आमच्याकडे 2 टायमाला एकत्र करून सांगता. सकाळी 4 संध्याकाळी 4 असं. किती महिने? 8 लिटर. सकाळी 4 8 संध्याकाळी 4. लिटर 9 महिने हो. लोकांची 3 महिन्यात संपून जाते. अजून गाभणे अजून दूध देते. बरं, मला सांगा मिल्कच्या पूर्वी किती दिवस दूध द्यायची, किती दूध द्यायची? नाही 1-2-3 महिन्यात आटायची. म्हणजे गाभण पण राहत नव्हते, ते मास करायचे पण राहत नव्हते. आता एकदा सिमेज बोललं एकदम क्लिअरच. आणि दूध गायांना पण सुद्धा दूध आता पण? 8 महिने झालेत. हा. अजून दूध देतात. किती दूध देत आहे? 8 महिने गाभण आहेत. 5-5 लिटर दूध म्हणजे 10 देतात. लिटर. बाकीकडे बिल चार्ज त्याला 2च लिटर देतात. जेड चालू नाही त्याच्याकडे. तो म्हणत नाही का तुम्हाला काय तुझं एवढं भरपूर चालत? सांगितलं मी ऐक, ज्याला अनुभवच नाही ज्याला घ्यायचंच नाही तर आपण काय सांगायचं. सुरुवातीला महाग वाटते ना घेताना. रिझल्ट हे त्याची बेरीज तसं करत नाही. नाही. बघा तुम्हाला सांगतो मी, करतोय. प्रारब्ध म्हणतात, प्रारब्ध. ह्याने एक म्हैस आणली होती बरं का. हा. ती किती दूध देत होती ते माहिती? एक म्हैस विकत आणली होती. म्हणजे हाटकोई होती अशी. ती 1.5 लिटर दूध आहे. माझ्याकडे 3.5 लिटर दूध देते आता. विकली आता महिना झालं. आणि तिची असे बरं, घेतली केवढ्याला विकली केवढ्याला? 30,000 घेतली. हा, 60,000 विकली. किती महिन्यात? मला वाटतं वर्षभर होती. वर्षभर. किती दूध काढलं तिचं? ते 3.5 लिटर दूध काढलं. 6 रेग्युलर म्हणजे 7 लिटर दूध काढलं. किती हो. दिवस? 1 वर्षभर काढलं. दुसऱ्या येताला म्हणजे तिसऱ्या येताला. वर्षभर 7 लिटर दूध काढलं म्हणजे किती झालं हो सर? करा हिशोब. महिन्याला 90 रुपये दर पडतो. जी लॉकच होतं तिथं 90लाच लॉक आहे. तिथे डेअरी आहे ना इथं. 10,000 म्हणजे आपली फॅट आहे ना, Jacksonची ना. 10,000. फॅट किती आहे? 10. आणि लोकांची लोकांचे म्हणजे एकदम कमी म्हणजे 50 नाही, फॅट किती बसते? 6 बसते बाकीच्यांची. लोकांची 609. हा. डोला लॉक म्हणजे मशीन जे आहे का नाही, दूध घेण्याची ते मला कळलं. लॉक. तसं नाही. त्यापेक्षा जास्त लागते पण ते दाखवते तेवढेच. म्हणजे ते त्यांनी लॉक करून ठेवलंय. हा, जास्त दाखवायला आपल्याला मेसेज आता सुद्धा. बरं, 9चा हा म्हणजे 90 रुपये दूध लिटरचं हा. रेग्युलर रेग्युलर. महिन्याला. मग मला आपल्याला सांगा, फॅट किती लागते ते आणि 18,000 रुपये महिन्याला तुम्हाला हो. तुम्ही वर्षभर काढले म्हटल्यावर 10 दिवसाला 10,000 पगार येतो तुम्हाला. बाकीच्याला 4 गोर असून एवढा पगार येत नाही. 6,000 7,000 येतो. 2,26,000. ऐकवते नवल. म्हणजे दहा. म्हशीचे तुम्ही 30,000ला म्हैस घेतली हो. आणि त्याचे 1-1.5 लाख रुपये कमवले. 50,000 खर्च झाला. 50,000 खर्च झाला, चारा बिरा सगळा, तरी 1.5 लाख रुपये कमवले आणि वरतून 60,000 विकली. हो. 30,000. मी मागत 2 वर्षापूर्वी काहीच राहत नव्हतं. गुरं आजारी पडायची, गोचिड ताप, गुरं परत घाण माशी. मी बरोबर बघितलं मला वाटतं 50. तुमच्याकडे दूध व्यवसाय असं वाटत नाही चेहऱ्यात पाहिलं.
याचं टवटवीत टमाट्यासारखी एवढीतून पहिली स्टार्टला मी घेतलेला आहे मिल्क चार्जर. तेव्हा तुमची तब्येत आणि कशी होती? हा. कायम टेन्शन. टेन्शन भरपूर टेन्शन. आणि हा, आता त्याने घर बांधायला काढले त्या 4 जनावरांचे क्या बात आहे. दुसरा सोर्स नाही कुठला. 2 म्हशी विकले मी त्या टेन्शन म्हणजे आजारी पडले. तेव्हा हा. परत जर्सी पण विकली. म्हणजे घ्यायची 50 ला विकायची 30 ला. 30 ला पहिलं असेच दिलेत तर. असेच. हो. आणि आता कशी? आता मागतेत पण मी विकत नाही आता. आता मागतेच मला पण विकत नाही. म्हणजे शेवटी SCT वैदिकचं मिल्क चार्जर काय आणि बाकीचे प्रोडक्ट काय वापरायची सद्बुद्धी सुचायला पाहिजे. आता माझा रेट आहे ना ती म्हणजे 10,000 रेट आहे. हा. 35,000 विकलेला. मला सांगा, तुमच्या गावामध्ये जेवढे लोक दूध व्यवसाय करता त्या लोकांना हे तुमचा अनुभव जो आहे तो त्यांना का कळत नाहीये? तेच म्हणतो मी. त्यालाच माया म्हणतात. मग मी 2-3 आता त्यांच्या 2-3 जण आता विचारायला गेले होते. 2-3 जणांना मी वापरायला सुद्धा दिली. बर. ते म्हणजे महाग आहे नाही परवडत. बरोबर आहे. ते ते कसं आहे, त्यांच्या तसं नाही. काय असतं माहिती आहे का? हे बघा, तुम्हाला एक गंमत सांगतो मी. तुम्ही डाळिंब लावले, बरोबर आहे, आणि तुम्ही ते फळ यायच्या आताच उपटून टाकले, तर काय म्हणणार? हे महाग आहे, परवडत नाही. नाही आधी वर्षापूर्वी मी एक नाही कर्ज काढलं पण ती बंद केलं नाही. 5,000 रुपये उसने घेतले एक जणाकडं म्हणजे मिल्क चार्जर वापरायला. वापरायला पण बंद नाही केलं मी. का बरं? काय ताकद कुठून आली एवढे विश्वास? ताकद म्हणजे विश्वास पडला कशा- नाही तुम्हाला असा एवढा आत्मविश्वास कुठून आला? व्हिडिओमुळे आला की कशामुळे? व्हिडिओ रेग्युलर पाहिजे. वेळोवेळ आणि यूज केलं ना 8 दिवसात मला रिझल्ट कळाला ना लगेच. तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे. म्हणजे 9 थोडक्यात एक लक्षात ठेवा सर, तुम्ही जर तुमच्याकडे जागृत असेल मेंदू तुमचा, स्वतःच्या बुद्धीवर चालणारा असेल, तोच माणूस सक्सेस आहे. दुसऱ्या बुद्ध्या माणूस सक्सेस होत. ती माझ्या गोट्यावर काय म्हणजे तुझे माणसं आजारी कसे पडत नाही बरोबर. हे बाकीचे फालतू 100 प्रश्न विचारतो, पण जे उत्तर आहे ते काय ऐकते नाही नाही. ऐकत. ते सांगणार नाही तुम्ही काहीतरी वेगळा करतोय आम्हाला सांगितलं नाही. मी महिना गुरु धुत नाही पण गुरु जाऊन बघायचं चक्काच्या. धूत नाही तुम्ही. नाही धुत. गुरु जाऊन बघायचं. अहो मला सांगा, आपण चमक आहे त्याच्यावर. चोपडीत त्वचा असल्यावर एक सुद्धा गोचडी दिसणार नाही. बारकं वासरू ती सुद्धा जे आता 6-7 महिन्याचं का हा. नाही ती एवढं डोंगराला येत नाही. मला आता तुमचे मान सगळे- पळत येतं हा एवढं म्हणजे फोटो बिटो पाठवा आम्हाला जरा. मिल्क चार्जरच्या दुधानं हा. ना स्ट्रॉंग झाले एवढ्या लांब ते पिल्लू. 2 किलोमीटर चालतं ते. आता एवढं पिल्लू चालणार सुद्धा नाही ते कुणाच. अहो, ते जागेवर हालत नाही जास्त. मग ते 2 किलोमीटर चालतं खातं परत माघार येतं. तुमच्या घरातले बसत माणसं नाही आले तरी बसत नाही. काय बसत दुधाची क्वालिटी बद्दल सांगा ना. नाही स्थिर नाही. गाय ना आता म्हणजे ते जर्शातले 50% ते कोण देईल का 6-7 लिटर. माझ्याकडे 9 लिटर दूध देते पहिल्या येताला. कोणती गाय? जे जर्सी गाय म्हणजे जर्सीच गाय हा. एकदम कमी टक्के. अच्छा, 25% बर. हा ते गाय मला 9 लिटर दूध देते आता किती वेळा? स्टार्टिंगला. किती वेळाला? सकाळ 9 संध्याकाळ 9. काय? 18 लिटर. आता गाबने आता कमी आली ना स्टार्टिंगला सांगतोय तुम्हाला. आता ह्याच्या डबल दूध देणार आहे पुढच्या येतात. एवढी तुम्हाला गॅरंटी आहे? हा आहे. म्हणजे तांबडी गाय आहे ना आपली जे 50-25% आहे ती. लोकांना त्याची घास होते ना एवढी हा. ती एवढी बरोबर झाली बरोबर जमापा मला एक सांगा, तीच गाय जर मिल्क चार्जर नसतं तर किती दिलं असतं? दिलं नसतं 5 लिटर 4 लिटर 5 लिटर. म्हणजे 8 लिटर आणि आता डायरेक्ट 18 लिटर. सर इथं नाही 2 लिटर चारून इथून अजून दूध देतो. जागा कोण? नसती. इथून 2 लिटर चारा जातो. थकायला जाग्यावर सगळी नाही. थकती दिवसभर. जाग्यावर जर असते तर अजून वाढ दमती एवढी तरी हो दमतच नाहीत. नाही म्हणजे ते आपल्या हिशोबाने ती फिरतीच ना. हो, दिवसभर फिरतच असते ही औषधं ना मस्त म्हणजे एकदम दमाचा तापच नाही ना. एकदम फ्री आले की free. म्हणजे मिल्क चार्जरनी गोठ्यावरच्या जनावरांचा जसा रिझल्ट मिळतो हा. तसा फिरस्त्या जनावराला पण रिझल्ट मिळतो. या गोट्यात येऊन बघा किती घाण आहे पण मच्छर दिसणार नाही माशी दिसणार नाही काहीच नाही. काहीच नाही. किती ओल आहे जाऊन असलं ओल आहे. हा म्हणजे पावसामुळे सगळं ओलं ओलं जाईल. झालं तरी हा. मी घाण नाही म्हणजे काय- किडे पडत नाही बिलकुल. काय नाही अजिबात. पवित्र जागा. आहे पवित्र. वा. गोचिड सुद्धा नाही अंगावर. क्या बात आहे, व्हेरी गुड. आम्हाला ते इंडसचे वगैरे चांगल्या कंपनीची रोप आम्ही शोधली. बर. रोपच मिळाली नाही. बर. हे एक महत्वाचं आहे की आम्हाला हे हे जे वाण पाहिजे तो वाण नाही. म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेली व्हरायटी नाही भेटली नाही मिळाली. तरी एवढे बाई फुले. पण आता लावायचं तर आहे. हा. आणि मग मिळेल ते लावले आम्ही. एका ठिकाणी होती उपलब्ध, ही कुठेही नामांकित का म्हणा ते कोण येत नव्हतं म्हणून त्याने आम्हाला त्याच्याकडे उरली होती तशी. शिल्लक होती. म्हणजे राम सरनी म्हणजे सांगता का व्हरायटीला महत्व फार कमी आहे. ती पण पुढे गेली होती. जसं म्हणजे ही लावायच्या तालातून गेली होती. पुढे गेली होती 15-3 अरे बापरे, म्हणजे ते देशी पुरले होते. हा एजबार झाली होती. हा 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 बर बर बर. हे पूर्वी तुम्ही जेव्हा हात नव्हते लावले तर तेव्हा हे सगळं वैदिकच होतं. वैदिकच होतं. होतं का नाही? सगळं वैदिक होतं. तुम्ही आले आणि मग रासायनिक केलं. खरं तर माणूस एवढा श्रेष्ठ प्राणी या पृथ्वीवर, त्यांनी उलट सगळं सुंदर करायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणि मला सांगा, जर वैदिक वापरलं तर खरोखर माणूस तिथं स्वर्ग निर्माण करू शकतो. तुम्ही जर हे फुलं घेतले असे जर लोटले ना एकमेकावरती तर गादी वाढते एकदम गादी.
म्हणजे थोडक्यात या फुलांची क्वालिटी उच्च दर्जाची आहे. तुम्ही जर तोडून जरी ठेवलं तरी हे फुल सुकणार नाही. हे आता गणपतीला आम्ही हार करून दिली होती बर आणि आम्ही एक हार दिला आणि गणपतीच्या मंडळवाल्यांनी एक बाजारात नाही आणला बर बर आणि दोन्ही घातलं त्या दिवशी. बर परत 2 दिवसानं परत आम्ही हार घेतला आणि त्यानंतर दुसरा घेऊन हार मी मागणं गेलो होतो बर आणि पहिला हार काढून ठेवला होता गणपतीच्या माग बर आणि मी नेलेला मी पिशवीत असं पाठीमागे ठेवला होता. बर बर तर त्या कार्यकर्त्यांना म्हणलं तो हार घालायला घ्या पुढे बर आणलाय नवीन ती. तर त्यांनी पहिला काढून ठेवला होता आणि 3 दिवस तोच आणला बरं. तोच आणला होता. तर म्हणलं हा नाही पिशवीत आहे म्हणजे हाच नव्यासारखा दिसतोय, काय सांगता येतं. म्हणजे 3 दिवसापूर्वीचा आपला हार हा नवा म्हणून नवा बाजूला ठेवून दिला आणि तो घेऊन आला. बाजारात नाही त्यांनी आणलेला होता, तो तसाच पडला, सुकलेला होता तो. तो सुकलेला होता. असल्यामुळेच ते कळलं नाही सुकलेलं आणि हे नवा म्हणजे- म्हणजे सुकलेला तो पहिला काढून ठेवला होता. ताजा हार हा सुकलेला होता बाजारातला आणि हा शिळा हार 3 दिवसाचा 3 ताजा होता. तसाच होता. ते सुकलेला टाकला होता आणि पिशवी होती ती साईडला ठेवली. मला सांगा देवाने अजून काय काय साक्षात्कार करावे, काय काय दृष्टांत द्यावे तुम्हाला. आपण म्हणतो ना देवाने मला काय दिला दृष्टांत, हा दृष्टांतच आहे ना सर, नाहीये का? आपल्याला सत्याची जाणीव करून द्यायला, आपल्याला मार्ग दाखवायला जसा कौल लावतो आपण, हा कौल नाहीये का? का देवी तुम्हाला कौल देऊ राहिली का बाळा तू त्या बाजाराच्या मागे लागू नको? हा गणपती असो देवी असो देवच ना सगळे. म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की परमेश्वर आपल्याला संदेश देत असतो, प्रकृती आपल्याला काहीतरी सांगत असते. त्या झाडाच्या रूपाने प्रकृतीने तुम्हाला ऑलरेडी संदेश दिला होता, पण तो तुमच्यापर्यंत पोहोचला नाही, म्हणून रामसणाला वावरामध्ये यावं लागतं. मला काय म्हणायचं, पोषण असल्यानंतर रोग येत नाही तेच का? मी सांगून तुम्हाला हे जेव्हा आम्हाला ते खरं वाटलं तिथे अनुभव आला तो. अनुभव म्हणजे थोडक्यात जे राम सर जे सांगता का बाबा तुम्ही मातीवर काम करा, रोगाच्या मागे लागू नका, किडीच्या मागे लागू नका, तुम्ही कोणाच्या मागे लागा, पोषणाच्या मागे लागा, कमजोरी दूर करा. बरोबर आहे की नाही? कमजोरी दूर केली का रोग आपोआप पळून जातो, किड आपोआप पळून जाते. ह्याच्यावर सुद्धा आळी ह्याच्यावर असं पाकळी कळी आली का नाही, हा. कळी उमरायला लागली आणि एक आळी मला दिसली होती. बर बर म्हणून परत घाबरलो आणखी. आता हे जर विदाऊट केमिकल आहे सगळं आणि आता आळी भरणार कशी, बर बर म्हणून मी आपले सोनवणे ना सोनवणे सर, मयूर सोनवणे त्यांना फोन केला. बर तर ते म्हणले काळजी करा. म्हणलं हे मारायचं कसं आता. बर तर त्यांनी ते परत मला शेड्यूल टाकलं त्यांनी. हा तर म्हणजे त्यांना तरी 2 वेळा मी फोन केला, बरं. आळी आहे जिवंत आहे. बरं. तर ते म्हणले काळजी करू नका, ते मारा. आणि मी मारलं विश्वास ठेवून. बर आळीच आता बघा तुम्ही कुठंच आळी नाही. प्लॅन्ट ते नसतं मारलं तरी नसते मी एवढं लक्षात ठेवा, तरी ते प्रॉब्लेम नव्हता. कसं का सांगतो तुम्हाला मी. पहिली गोष्ट म्हणजे ह्या निसर्गामध्ये एक संतुलन असतं. तुम्हाला 1-2% आळी करपा रोग दिसणार, तो दिसला पाहिजे, कारण तो सायकल आहे. ते काय आहे सायकल आहे. तुम्ही ते 1-2-5% दिसण्याला घाबरू नका. 10% पुढे जर रोग गेला तर एसिडिवैदिक मध्ये घाबरायचं, तोपर्यंत घाबरायचं नाही. केमिकल सारखा एसिडिवैदिकचा प्लॉट रात्रीतून खराब होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. रात्रीतून तो हातातून जात नाही, किती पण प्रतिकूल परिस्थिती होऊ द्या, कारण हा आतून जन्माला आलेला असतो. हा बाहेरून मेकअप केलेला नाही पावसात धुवून जायला. आलं लक्षामध्ये? कमजोरीमुळे रोग येतो, कमजोरीमुळे कीड येते, कमजोरीमुळे समस्या येते. कमजोरी दूर करा. काहीच नाही येत आपल्याला, फक्त उत्पन्न येतं. तुम्हाला चालेल ना नुसतं तर उत्पन्न? लोकांना महाग वाटतं म्हणून ते काय नाही, नुसतं उत्पन्न चालेल ना? नाही. नुसतं उत्पन्न छोटस घर पण त्याचं पूर्ण होत आले. डाळिंब आमचं होतं पूर्वीचं, आम्ही बंगला बांधायला काढला. बर बंगला ते केलं, काहीतरी उच्चाप ते करून काढलं. ते त्यावेळी मला Deal केली. 40 लाख रुपये झाले त्या काळात. बरोबर, बरोबर. डाळिंबी. हा. सुरू केलं आणि ते पैसे संपले होते. बरोबर. पण पुढे हाय डाळिंब, हा. आपण 1-2 वर्षात ते पुरं करू. ते त्यावेळी डाळिंब गेलं आणि काम तसंच्या तसंच स्टॉप झाले. आजही तसंच आहे. आजही तसंच आहे. त्यावेळी जे स्टॉप झाले काम 17 साली, 17-18ला ही याची शिक्षा. ते तिथंच आहे. ते झाडाच्या म्हणजे प्रकृतीचा वार असतो किंवा देवाचं म्हणतो ना आपण, देवाच्या काठीचा वार फटका कळत नाही, त्याचा वण पण बसत नाही, पण फटका मात्र बसतो. आलं लक्षामध्ये? म्हणून देवाच्या काठी दिसत नाही पण त्याचा वळ वाटतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण सगळ्या शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे या अनुभवातून तुमच्या, की आपण रासायनिक शेतीमध्ये मातीला पण मारतोय ना, आपली पण उद्ध्वस्त करतोय, जीवन करतोय ना, आपली प्रगती पण काय करतो, थांबवतो. आणि म्हणून हे कुठेतरी वळण्याची गरज आहे, बदल करण्याची गरज आहे. इथं तुम्ही तुमच्या अनुभवातून, इथं तुम्हाला आजूबाजूला कोणी नाहीच ना बिघडवायला, का बा याच्या वावरातून आलं त्याच्या वावरातून आलं आणि यांनी कीटकनाशक मारलं यांनी तणनाशक मारलं असं म्हणायला, याच्या वावरातलं पाणी आलं असं म्हणायला कोणीच नाही. म्हणजे तुम्ही जे कराल तेच तुम्हाला इथं अनुभवायला भेटेल. आता बंगल्याचं काम पूर्ण होईल, 100%. याला फळं आल्यावरच होईल.
उलट ते आणखीन मजले वाढतील पाहतो. नाही नाही ते डोक्यातच आहे 20 वर्ष टिकलंच पाहिजे. येस जबरदस्त. नाही बाग तुम्ही 20 काय बागा 30-40 वर्ष टिकतात. याची अख्खी हयात जाईल त्या बागेमध्ये त्यांनी जर व्यवस्थित रेग्युलर वापरलं. म्हणूनच सूत्र त्याच्याकडे सोपं. आणि मध्ये एका झाडाला कमीत कमी 100 किलो माल निघेपर्यंत थांबायचं नाही. गड्या एका झाडाला किती माल निघाला पाहिजे? 100 किलो. असंच नियोजन करायचं. आता 3 कॅरेट तर आमचे आरामशीर काढते लोक 50-60 किलो. आता आहे सध्या हो. 5-5 वर्ष झाडाव. तू 7 वर्षामध्ये 100 किलोचं टार्गेट ठेवायचं. चला शेती करूया आनंदाने. जय श्री वैदिक. जय शेती वैदिक. ओके धन्यवाद. तुम्हाला मार्गदर्शन कोण करता येते? ओंबाशे सर करतात किंवा सर, त्यांचं नाव, नंबर आणि हे जाधव सर करतात, मयूर सर करतात, बरं. कुलकर्णी सर पण स्वप्नील ओंबासे हा त्यांचं शॉप आहे फलटण चौकात दहीवडीला. दैवडी बर नगरपंचायतच्या समोर शिवकृपा ॲग्रो. बर नंबर सांग. मोबाईल नंबर 9657-242427. जर म्हणजे शेतकऱ्यांना व्हिडिओ पाहिले तुम्ही जसे 1000 पाहिले तसे 1000-1500 व्हिडिओ आणि पाहिले, चालूच आहे रेग्युलर. चालूचे पाहिले, जुने पाहिले, 7 वर्षापासूनचे पाहिले, ज्यावेळी वैदिक नव्हतं त्यावेळेचे त्यावेळेची मी पाहिले पाहिले. केमिकल होते तेव्हा. हा. आणि मग जर तुम्ही व्हिडिओ बघितले 100 व्हिडिओ जरी बघितले, कधी आपल्याला वेळ मिळेल तेव्हा बघायचं, संध्याकाळी वगैरे दिवसभर काम सोडून कशाला बघायचं. पण ते तुम्हाला कुणाला काय विसरायची गरज नाही. काय वापरायचं, कसं वापरायचं, कसं मिक्स करायचं याची गरज भासणार नाही. सगळं आहे त्याच्यामध्ये. हा, कुणाला विचारायचीच गरज भासत नाही. SCT वैदिक मध्ये एक समस्या काय आहे की जसं वारकरी माणसाने रोज हरिपाठ म्हणलाच पाहिजे, तसं तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ पाहिले, जसं रोज हरिपाठ म्हणण्यासारखं आहे, तर तुम्ही रोज जर व्हिडिओ पाहिले तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हालाच मिळून जातात. सुरुवातीच्या काळात तुम्ही चालू केलं SCT बरोबर. ग्रीन गुजरात, बरोबर. कृषी अमृत. हा कृषी Soil charger. अमृत, सॉइल चार्जर. तेव्हा वैदिक नव्हतं काही. वैदिक नव्हतं, तेव्हा काय केमिकल नव्हतं. होतं 20%. मग व्हिडिओ का बघायचे तर नवीन नवीन तंत्रज्ञान तुम्ही डेव्हलप काय बदल करतो आम्ही करताय का नाही. मग त्याचं ते त्या काळातले थोडंफार तुम्ही केमिकल पण मिक्स करायचं सांगत होतो सुरुवातीला, 7 वर्षापूर्वी 20% सांगत होतो. थोडंफार करायला कॉन्टॅक्ट सांगायचे. फंगिसाईड, दाणेदार खत देत होतो हा, वापरायला. पण आता SSM तुम्ही डेव्हलप केले, बरोबर. RNPH डेव्हलप केले. आता काही गरज नाही पडत ना. आता गरजच नाही. का बंद केले ते Chemicals. केमिकल? कारण त्याच्यामुळे रोग यायचे ना थोडे तरी, थोडे का होईना पण रोग यायचेच. मग लोकांना काय वाटायचं, अरे हे ऑर्गॅनिक म्हणते आणि केमिकल वापरायला सांगत आहे. मग मी 2019 मध्ये माझं डोकं असं फिरलं का अरे यार, तोपर्यंत केमिकल वापरायला सांगत होतो. केमिकलवाल्यांच्या 70-80% बागा गेल्या. 2021चा खूप पाऊस झाला बघा असाच, बरोबर आहे ना. मग सांगली सालोपरमध्ये प्रचंड नुकसान झालं डाळिंबाचं. हा. आपल्या वैदिकच्या SCTच्या त्यावेळेच्या SCTच्या बागा पण त्यावेळेस जवळजवळ 40% खराब झाल्या. मग मला खूप वाईट वाटलं. म्हटलं आपण जर केमिकल सारखं जर नुकसान होऊ देत असेल तर मग आपण नवीन तंत्रज्ञान काढलेलं काय फायदा आहे. लोकांना दिलं तर 100% सोल्युशन दिलं पाहिजे, नाहीतर 50%, 40%, 80% याला काय अर्थ नाही. शेवटी 99% म्हणलं तरी ते दूषितच झालं ना. मी जर म्हटलो का हे 100% नाही, 99%, मी 99% खरं बोलतो असं म्हणलो तर 1% खोटं बोलतो ना. बरोबर. ते पुरेसं झालं ना खोटाडे होण्यासाठी, बरोबर आहे की नाही. मी तुमच्याबरोबर आयुष्यभर खरं वागलो आणि खरं वागलो हेच मी खोटं वागलो असं म्हणलं शेवटी तर संपला ना विषय. म्हणजे मग 2021 साली मी माझे जुने मित्र, जुना अभ्यास, वेदामध्ये काम करणारे काही आमचे ऋषी मुनी आहे, त्यांच्याशी मी संपर्क केला. मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 2 वर्ष त्यांना शोधत होतो. किती वर्ष? 2 वर्ष त्या शोधामध्ये होतो मी. आणि 2 वर्ष जसं आपण कसं भेटी लागे जीवा लागलीसे असं पाहे रातन दिन वाट तुझी असं संत म्हणतात, तशी मी त्या तंत्रज्ञानाची वाट बघत होतो की मला कोण दिले असं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2 वर्षांनी मला बरोबर शोध लागला. ते जे योग्य ते व्यक्ती होते ते व्यक्ती भेटल्या, त्यांच्याबरोबर आमची भेट झाली, सत्संग झाला आणि मग त्यांनी तपासलं, मला पाहिलं, त्यांना खूप आनंद झाला मी काय काम करतोय ते. माझी भावना बी त्यांना कळली. तर ते म्हणे साधू संतांचं असं असतं, त्यांना पैसे नको असतात, ज्यांच्याकडे हे ज्ञान असतं त्यांना पैसे नाही. बघा तुम्ही कुठल्याही साधूकडे जातो, जो फार पोहोचलेला सिद्ध पुरुष आहे त्याला पैसे नाही लागत, त्याला आहे ना लोकांचं कल्याण करणारा माणूस लागतो, बरोबर आहे ना. बरोबर. तर मग त्यांना कळलं की नाही हा जरा माणूसच वेगळा आहे, हा पैसे मागे पळणारा नाही. मग त्यांनी ती विद्या थोडी थोडी ते सूत्र दिले, ते फॉर्म्युले दिले, मग आम्ही ते वापरायला सुरुवात केली. मला शेतीचं ज्ञान, त्यांना आयुर्वेदाचं ज्ञान, आणि ते एकत्र झालं. मग त्यानंतर वैदिकची स्थापना झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2021 मध्ये जेव्हा मी लॉन्च केलं तेव्हा डायरेक्ट मी केमिकल बंद करायला सांगितलं. आणि आज 2025 मध्ये ते सिद्ध झालं का केमिकल वापरलं तर रोग येतो, बरोबर. आणि वैदिक जर वापरलं तर बिलकुल रोग येत नाही, उत्पन्न येतं, आरोग्य येतं, बरोबर आहे ना. म्हणजे SCT वैदिकने आरोग्य येतं आणि केमिकल वापरल्यावर रोग येतो. म्हणून आजही SCT बरोबर केमिकल वापरणारे अजूनही रडत आहे आमच्या नावाने. अजून एक गडबड आहेत.
ही एससीटी आहे का नाही, हा तर असेच काही प्रोडक्ट डुप्लिकेट काढणार आहे. बाजारात आले त्याचाही सामना लोकांना करावा लागला आणि लोक एससीटीवर नाराज झालेत. बरोबर आहे ना. झालेत. त्यांना काय वाटतं हे एस सिटीचेच भाऊ आहे, एस सिटीचेच पाहुणे. असेच नाव त्यांनी दिले हा. नाही डिस्ट्रीब्युटरने हे गलतनपणा केलाय काही ठिकाणी. मिक्स वापरले त्यांचं पण दिलंय. हा त्यांचं पण दिलंय, ते पण केले. त्याचं काय झालं माहितीये का, तुम्ही काय कमिशन देत नाही, तुम्ही काय उधार देत नाही. बरोबर. बाकीचे उधार देतात, कमिशन पण देतात 50% 30%, 50% कमिशन पण देतात. हा. त्यामुळं शेवटी लालच बुरी बला आहे. बुरी बला आहे. लालचे पोटी ते कुणी बळी शेतकरी पण पडले. म्हणतो दादा उधार भेटते आपल्याला, स्वस्त भेटते आणि एस सिटी सारखंच आहे आणि बरबाद होतो. आणि ते घडलं काही ठिकाणी, म्हणजे ते काय वाईट आहे, पण त्याचा परिणाम शेतकरी मातीत गेला. बघा मी तुम्हाला सांगू का, मी माझ्या 1600 व्हॉट्सअप ग्रुपवर जागरण करत असतो. जो प्रश्न विचारतो त्याला आम्ही थेट उत्तर देतो. आम्ही कुठल्याही प्रकारचं आडकाठी किंवा आडपडदा ठेवत नाही. जे खरं आहे ते सांगतो. आणि खरं माहीत असून सुद्धा जर एखादा डुप्लिकेट वापरत असेल त्याला आपण नाही काही करू शकत, त्याचं प्रारब्ध आहे. बरोबर आहे ना. आपण एक मोठा आहे की व्हॉट्सअपला आहे का नाही, आपण कोणाचं नशीब बदलू शकत नाही, पण तुम्ही स्वतः तुमचं नशीब बदलू. आता तुमच्या गावामध्ये तुम्ही तुमचं नशीब बदलवलं. लोकांचे घर आहे ते बांधत नाही, साहेबच उदाहरण आहे ना. आणि तुम्ही नवीन घर बांधायला काढलं ते बी 4 जनावरांच्या जीवावर, लोकांचे जनावर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली का नाही. तुमची तीच परिस्थिती होती. म्हणजे तुम्ही थोडा बदल केला. तुम्हाला आता मिल्क चार्जर नाव दुसरा कोणी डुप्लिकेट घेऊन आला, तुम्ही घ्याल का? तुम्ही त्याच्या मागून असं एक द्या का नाही चांगली. म्हणजे सेम आहे, ज्याला त्यातलं सत्य कळालं तो असत्याच्या मागं धावत नाही. त्यांचा इतका अनुभव झालाय, त्यांना चव सुद्धा कळत असेल ते प्रोडक्टची. बरोबर आहे का नाही. जर दुसरं प्रोडक्ट आलं तर ते त्याच्यावर अहो मला म्हणतो जो माणूस फसवतो, जो डुप्लिकेट औषधं खतं वापरतो, तो शेतकरी बी दोषी आहे ना. जर शेतकरी जागृत झाला आणि तो जर कठोर झाला यांच्या बाबतीमध्ये, उपाशी मरतील हे डुप्लिकेटवाली. सर, शेतकऱ्यांचा विषय असा आहे, डोळे झाकून विश्वास ठेवतो. ते चुकीचं आहे ना. कोणावर बी आपण नंतर शिव्या बी देतो ना, पण मग त्याला भरोसा ठेवतो. पण ते समोरच्यानी ज्यांनी करायचं का नाही त्यांनी हे उद्योग नाही केले पाहिजे. तुम्ही बघा, मी तर सगळ्या शेतकऱ्यांना हे सांगतो का तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला परत सांगतो, तर तुम्हाला असं कोणी जर फसवत असेल तर आम्हाला कळवा. आम्ही त्याच्यावर तात्काळ त्याच दिवशी कारवाई करतो. वाट सुद्धा बघत नाही आम्ही, त्याच दिवशी कारवाई. बघा कधी ना कधी आबाळ बाजूला होईल, 5 महिने निघून पण आबाळ बाजूला झालं का नाही, सूर्य कळतो की नाही आता लोकांना, संपला विषय. कधी ना कधी हे डुप्लिकेटचा आबाळ बाजूला होईल. शेवटी किती जरी त्या लांडग्याने वाघाचे कपडे घातले म्हणून तो काय वाघ होऊ शकत नाही. त्याने फक्त कपडे घातलेले बाहेरून, आतून ते लांडगाचे अजूनही बी. का हो, बरं काय मध्ये तुमचं. पण हे रेग्युलर व्हिडिओ पाहिल्याला कधीही फसू शकत नाही. हे बरोबर आहे की नाही. म्हणून आम्ही सांगतो शेतकऱ्यांना विधी पथ्य साधना. बरोबर आहे की नाही. तर ते सर्वांनी फॉलो करा, रेग्युलर व्हिडिओ पहा, अभ्यास करा. आज तुम्ही पण रेग्युलर व्हिडिओ पाहता का नाही. तुम्ही जर आता मला जास्त अनुभव आल्यामुळे काही गरजच नाही ना. हा जास्त आणा, 2-3 तेच काम तुम्हाला. मग मस्त व्हिडिओ बघायचा, आनंद घ्यायचा, जास्त काही काम राहत नाही ना. मला सांगा, व्हिडिओ पाहत राहिल्याने तुमचा आत्मविश्वास बी काय राहतो आणि नॉलेज पण काय होतं, अपडेट होतं. असे तुम्ही नसते पाहिले व्हिडिओ तर नाही ना. मग ते सुरुवात 7 तुम्हाला अनुभव होता, तुम्हाला ते काय बकवास. 1,500 व्हिडिओ कुठं बघितले त्या काळापासूनचे आजपर्यंत. बंदच नाही केले तुम्ही. हे मला म्हणजे आज पण माहितीच नाही मी करत. बर मग हे मला म्हणते बर यांना मी सांगायला गेलो. तुम्ही नाव आहे, मी 3 वर्ष झाले जुना आहे. ते चक्क झाले. ते लय जुने पण त्यांनी म्हणजे सोडून दिलं. त्यांना मी नाही मी जुना आहे. तोच जुना आहे. हा तुम्ही तोच जुना आहे. अच्छा बरोबर आहे 3 वर्ष. मी कधी 2 वर्षापूर्वी प्रयोग केला होता. अच्छा कृषी अमृतचा. चालेल. म्हणजे व्हिडिओ पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. चला धन्यवाद.